I was not expecting this. I was not expecting this. तर ही दृश्य सध्या आपण पाहतोय जंतर मंतर मैदानावरची, ज्या ठिकाणी सध्या पोलीस हे मोठ्या संख्येने तैनात असल्याचं पाहायला मिळतंय। पोलिसांनी खरं तर माध्यमांसमोर प्रतिक्रिया तुर्तास तरी दिलेली नसली तरी मात्र आज या आंदोलनाची दिशा नेमकी कशी असणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। मोठ्या संख्येने आंदोलक अजूनही जंतर मंतर मैदानावरती उपस्थित असल्याचं दिसून येतंय। तर जंतर मंतरवर सीजेपीचा मोर्चा आजही निघण्याच्या तयारीत असल्याचं पाहायला मिळतंय। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त जंतर मंतर मैदानावरती तैनात करण्यात आलेला आहे। कालपासूनच दिल्लीतलं वातावरण तापलेलं पाहायला मिळतंय। कालही सीजेपीच्या आंदोलनकर्त्यांनी सकाळी जंतर मंतरवरती आंदोलन केलं, त्यानंतर तिथून हा मोर्चा संसद भवनाकडे कूच झाला, संसद भवनाकडे निघाला। त्यानंतर ज्यावेळी जंतर मंतरवरून हा सगळा मोर्चा निघाला त्या दरम्यान या आंदोलनकर्त्यांवरती पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला। सध्या आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। तर पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये आप कल जो हुआ कल जो हुआ उसका वादा की कहीं मत कोई नहीं मारा। ये वीडियो आप लोग मना कर रहे थे अंदर आने से। ये नहीं सुन तो लो मैं कोई मेरा पॉइंट है, ठीक है, वो हुआ। उसके बाद अभी समेत 10 लोग आके हमें बता चुके कि अंदर नहीं आने दे रहे हैं। ऐसा नहीं है। आप देखोगे हम बता तो रहे हैं, हम बता रहे हैं ऐसा नहीं। पहले ऐसा करते हैं, रोड क्लियर करते हैं, आप इधर आइए, आप रोड को ऑब्स्ट्रक्ट ना करें। सुनिए, आप भी यहाँ हम तो कहीं जा नहीं रहे। देखो रोड कोई एंट्री कोई भी एंट्री प्रोहिबिटेड रोड। तर आंदोलनस्थळ सोडणार नसल्याची भूमिका या आंदोलनकर्त्यांनी घेतल्याचं पाहायला मिळतंय। आंदोलनकर्ते कुठल्याही परिस्थितीत इथून निघणार नाही अशी भूमिका या आंदोलनकर्त्यांनी घेतलेली आहे। तर पोलीस आता नवीन आंदोलनकर्त्यांना जंतर मंतरवर जाण्याची परवानगी देत नसल्याचंही आंदोलकांचं म्हणणं आहे।